अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावे स्मार्ट बनवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याण शेट्टी, पंचायत समिती सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हंदूर येथे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली। याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याण शेट्टी, सभापती रश्मी हिप्परगी, उपसभापती सागर कल्याण शेट्टी, पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, उपअभियंता एस उंबरजे, बालविकास अधिकारी भोसले, पाणी पुरवठा उपअभियंता व्ही राठोड, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, विनायक तवटे, डी कवडे, आरोग्य अधिकारी अश्विन करसखेडे, वित्त विभागाचे होणसुरे, उमेदचे केशवदास, स्वच्छ भारत मिशनचे सतीश शिंगे प्रमुख उपस्थित होते। प्रत्येक गावातील सद्यस्थिती काय आहे आणि तिथे शासनाच्या योजना कितपत राबवल्या आहेत, यापुढे काय करायचे आदी प्रश्नांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुशासनासाठी प्रयत्न करण्यात आले। यामध्ये 18 गावातील प्रशासक, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आशा वर्कर्स, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी शांभवी कल्याण शेट्टी यांनी या सहविचार सभेचा हेतू स्पष्ट केला। यावेळी प्रत्येकाने आपापल्या अडचणी, सूचना मांडल्या। यावेळी भविष्यातील उपाययोजनांसाठी हातभार लागणार आहे, तर या उपक्रमामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी एकाच ठिकाणी एकत्रित आले। यामुळे वेळेची देखील बचत झाली। याच पद्धतीने तालुक्यात सगळीकडे सहविचार सभा घेणार असल्याची माहिती पंचायत समिती उपसभापती सागर कल्याण शेट्टी यांनी दिली। यावेळी चपळगाव, हन्नूर, बऱ्हाणपूर, बावकरवाडी, चपळगाववाडी, डोंबर जवळगे, कुरनूर, सिंदखेड, मोट्याळ, काझी कणबस, किणी, किणीवाडी, सुलतानपूर, बोरेगाव, दर्शनाळ, पितापूर, नन्हेगाव, अरळी, चुंगी आदी गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।